ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती स्थिर, एस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली माहिती। आमदार पी.एन. पाटील हे काल बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती। त्यांना एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। त्यांची आता तब्येत चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। आमदार पी.एन. पाटील यांच्यावर काल शस्त्रक्रिया झाली। आज सकाळी त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले। त्यामध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर नव्याने रक्तस्राव झाला नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे निदान झाले। आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांनी सांगितलं। त्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर बराले यांनीही त्यांच्या तब्येतीची माहिती दिली। पी.एन. पाटील साहेबांची प्रकृती कशी आहे, नेमकं काय मेडिकल बुलेटिन आपण देत आहे? नमस्कार, मी डॉक्टर बराले मुंबईहून आलो, न्यूरोसर्जन आहे। काल पी.एन. पाटील साहेब बाथरूममध्ये पडल्यावर त्यांना मेंदूच्या ह्याच्यात रक्ताची गाठ झालेली होती। त्याचं कालच्या काल ऑपरेशन झालेलं आहे। आज परिस्थिती कालच्यापेक्षा बरी आहे, पण अजूनही क्रिटिकल आहे। ICUमध्ये अजूनही ट्रीटमेंट चालू आहे त्यांची। स्टेबल आहेत, पण अजूनही आउट ऑफ डेंजर आहेत असं नाही, अजूनही प्रयत्न चालूच आहेत। महानकर न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर।